विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महाराष्ट्र बंदला कर्जत नेरळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा देखील सहभाग। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आणि नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत आणि नेरळ परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनाला चांगलाच पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजूट व्यक्त केली। कर्जतमध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तर नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता कायम राखण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलकांनी हा प्रश्न केवळ नीट परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठीचा आहे असं मत व्यक्त केलं। विद्यार्थ्यांचा न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहावा आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा बंद कोणत्या राजकीय स्वार्थासाठी नसून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि प्रामाणिक परीक्षा व्यवस्थेच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा बंद कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि प्रामाणिक परीक्षा व्यवस्थेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला आहे। या बंदला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच कर्जत प्रेस असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शवला। विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन शांततेत पार पडलं। बंदला ही कर्जत नेरळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निगडीत प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। टीव्ही7 मराठीसाठी गणेश पवार, कर्जत। जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून जे आंदोलन सुरू आहे, 20 तारखेला जे विद्यार्थी संसदेवर मोर्चा काढत असताना, लोकशाही मार्गाने मोर्चा निघत असताना त्यांच्यावर जो अमानुषपणे भ्याड लाठीचार्ज केलेला आहे, त्या संदर्भातला त्याचं जे उठाव आहे पूर्ण देशभरामध्ये सुरू झालेला आहे। आज आपण पाहिलं असेल, बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, कुठल्याही प्रकारचा विचाराचा भेद न ठेवता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी, म्हणजे कर्जतमध्ये विशेष करून जर पाहिलं असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट असेल, इथला शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, तसेच इथला भारत मुक्ती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असतील, इथली व्यापारी फेडरेशन असेल, रिक्षा चालक बालक संघटना असतील, हातगाडी युनियन असेल, पत्रकार संघटना असतील, अशा सकल मराठा समाज असेल, असा सर्व घटक आजच्या ह्या बंदमध्ये सहभागी झाला। उत्स्फूर्तपणे आपण पाहिलं असेल, कर्जत चारी बाजूने पूर्णपणे कडकडीत बंद त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून हे दुकानं बंद केलेली आहेत आणि आजच्या याच्यामध्ये विद्यार्थी, इथले पालक, मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते। आज आम्ही ठरवलेलं आहे, ह्याच्या पुढे सुद्धा जंतर मंतरची लढाई जर वाढली तर कर्जतचे नागरिकसुद्धा इथली लढाई ही सुरूच ठेवणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही मागे हटणार नाही आहेत। याच्यापुढे विद्यार्थी आंदोलनं करत असताना जर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तरीसुद्धा आम्ही सर्व कर्जतकर यांच्या पाठीशी आहेत। त्यांचा आवाज, कर्जतचा जंतर मंतर, मग आमचा पोस्टासमोर चौक आहे, त्या चौकावर कधी लढाई सुरू होईल म्हणून इथल्या पोलिसांनासुद्धा आम्ही आवाहन करतो। आमचा विश्वास आहे, कारण महाराष्ट्रातले पोलीस, कर्जतचे पोलीस हे वारकरी संप्रदायाचे आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहेत, फुलेशाह आंबेडकरी विचारांचे आहेत, ते लाठीचार्ज कधीच करणार नाही आहेत। त्यांनी आजच्या आंदोलनातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ह्या जंतर मंतरवरची जी लढाई आहे, सोनम वांगचूक आणि अभिजित दीप्ते यांनी जी लढाई सुरू केलेली आहे, जो 12 वर्ष जो दाबलेला आवाज होता, त्या आवाजाला त्यांनी कुठंतरी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही आहे। या देशातला तरुण जो आहे, हा तरुण आता नक्कीच क्रांती करणार आहे, परिवर्तन घडवून आणणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, आज असल्या पावसामध्ये सुद्धा सर्व लोक पावसामध्ये भिजत होती आणि ह्या जंतर मंतरवर जो 20 तारखेला जो हल्ला झालेला, लाठीचार्ज झालेला, त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतोय। आता आमची मागणी धर्मेंद्र प्रधानची नाही आहे, मोदी शहानी राजीनामा दिला पाहिजे।